पण यातून काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, आपण जाणून घेऊया। बघा, ज्या मुद्द्यांची आपल्याला आज चर्चा करायची आहे, महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग यशस्वी होईल का? कारण अशा प्रकारचा प्रयोग याआधी सुद्धा या महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न झालेला आहे, पण सद्यस्थितीत जेव्हा महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत कुणाला मिळणार नाही अशी चर्चा असताना, सर्वे असताना, ही तिसरी आघाडी किंगमेकर ठरेल का याबद्दलची चर्चा। पुढचा मुद्दा आज ज्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे, तिसऱ्या आघाडीसोबत जरांगे आणि आंबेडकर येतील का हा प्रश्न आहे, कारण त्यांच्या येण्यानं ही आघाडी निश्चितपणे मजबूत होऊ शकते। मुद्दा हा सुद्धा आहे, तिसरी आघाडी वोट कटिंग मशीन आहे का, अशा प्रकारचा जो आरोप करण्यात आलाय संजय राऊत यांच्याकडून, त्याच्याबद्दल सुद्धा आपण उत्तर जाणून घेणार आहोत पाहुण्यांकडून। तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? दिग्गज नेते आहेत, संभाजीराजे छत्रपती त्यांच्याकडे आहेत, त्यांच्याकडे मनोज जरांगे पाटील आहेत, त्यांच्याकडे प्रकाश आंबेडकर जर आले तर मग कोण, हा सवाल सुद्धा आहे। कदाचित त्यांना तो आवडणार नाही प्रश्न आताच। तिसऱ्या आघाडीला महाराष्ट्रात स्पेस खरंच आहे का, या सगळ्या मुद्द्यांची चर्चा पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण करणार आहोत। आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत, पण ही चर्चा सुरुवात करताना मला किशोर तिवारी यांच्याकडे जायचंय। खरं तर राजू शेट्टी जोडले जातील थोड्या वेळात। किशोर तिवारीजी, असं काय नेमकं झालं, त्यांनी तिकडे घटस्थापना करण्याचा प्रयत्न नुसता केलाय तरी तुम्हाला धडकी भरली आहे का? नाही, भाजपचं हे राजकारण असते की विरोधी मतं विभाजित करावी। आणि बघितलं की मागच्या निवडणुकीत म्हणजे 19च्या लोकसभेच्या निवडणुकीत, नंतर 19च्या विधानसभेच्या निवडणुकीत पुष्कळसं त्यांना यशही आलं। मात्र मला असं वाटते की आपण बघितलं की 24च्या निवडणुकीत मताची विभागणी झाली नाही। लोकांनी बच्चू कडू जे प्रणेते आहे त्यांनी एक उमेदवार दिला होता शिवसेनेतून भाड्यापट्टीने घेऊन, म्हणजे आमच्याकडून। शिवसेना म्हणजे आता एकच शिवसेना आहे, दुसरी तर थोड्या दिवसात इतिहास जमा होईल। मात्र जे नेते एका फोनवर गुवाहाटीला गेले, त्या देवेंद्र फडणवीसच्या एका फोनवर जाणारे आमचे बच्चू कडू एका फोनवर या जडणघडणीत लागले असं मला माहित आहे। आता जरांगे याच्यात येणार नाहीत, कारण जरांगे हे फार मोठ्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत आहे। आणि आता कसं झालं की एक तुम्ही बघून घ्या की राष्ट्रीय निवडणुका किंवा राज्याच्या निवडणुका, तर राष्ट्रीय स्तरावर मोदीजी आले आहे। मोदीजींना महाराष्ट्रातून फार प्रचंड विरोध झाला, त्याची कारण आहे। कारण सर्वात जास्त यावर्षी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या। मात्र बच्चू कडू पहिल्यांदा आमच्या सोबत मंत्री राहिले, नंतर तिकडे गेले, यांची विश्वासनीयता कमी झाली। मी राजेंच्या विश्वासनीयता एक मिनिट राजू शेट्टीच्या विश्वासनीयतेला तडा अजूनही गेलेला नाही। मात्र जे मुद्दे आम्हाला रेटून धरायचे आहे ते मुद्दे आम्हाला, मला वाटते, विकास आघाडी करूनच रेटून घ्यावे लागतील। आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आता संघटितपणे मतदान होणार नाही, कारण शेतकरी हे जातीच्या आधारावर मतदान करतात। त्याच्यामुळे ठीक आहे, आलं लक्षात तुमचा मुद्दा। राजू शेट्टी यांना चर्चेत मला घ्यायचं आहे। राजू शेट्टीजी, विरोधक असं म्हणतायत की तुम्ही वोट कटिंग मशीन आहात। आता किशोर तिवारी सुद्धा असं म्हणतायत की सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला फूस लावली म्हणून तुम्ही ही सगळी आघाडी करताय। तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या सर, तुम्हाला फोनवर घेतो आम्ही तोपर्यंत असेल तर त्यांनी सगळ्याकडून येतोय आवाज, बोला सर, बोला। नेटवर्क अडचण आहे वाटतं, नेटवर्कची अडचण असेल, बोला, येतोय आवाज। महाविकास आघाडीला जर आमच्या या आघाडीची भीती वाटत असेल तर त्यांनी चर्चेला समोर यावं, पण ते येत नाहीत। कारण महाराष्ट्राचा 7-12 त्यांच्या बापजाद्याचाच आहे असं आविर्भावात ते वागतायत। त्यांनी एवढं त्यांना भाजप विरोधी मताची विभागणी वाटत
ठीक आहे, मी फोनवर पुन्हा तुम्हाला जोडण्याचा प्रयत्न करतो सर. तुम्ही बहुतेक रेंजमध्ये आहेत. प्लीज जरा रेंजमध्ये येऊ शकलात तर बरं होईल सर. प्लीज माझी विनंती आहे आपल्याला, कारण तुमचा आवाज नीट जाणं गरजेचं आहे. किशोर तिवारीजी, 7-12 तुमच्या नावावर आहे का म्हणतायत ते? जर तुमची एवढंच तुम्हाला काळजी आहे ना भाजपच्या विरोधातल्या मतांची वगैरे, तर मग तुम्ही चर्चेला काय येत नाहीये? हे बघा, त्यांनी आता सुतोवाद केलाय. मात्र इकडं महाविकास आघाडीमध्ये 288 च्या जागी 600 तिकिटा पाहिजेत आणि याच्यात यांच्या 280 कुठून ऍडजस्ट करणार? आता काही प्रॅक्टिकल डिफिकल्टी आहेत ना, परंतु राजू शेट्टी सारखा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेत राहावा ही मी प्रत्येक वेळी आग्रही मागणी करेल. आणि शरद पवारांनी त्यांच्या कोट्यातून ऍडजस्ट करावं. आम्ही काही नेते जे पहिले शिवसेनेत होते आणि तिकडे वारीला गेले आहे अशा लोकांना ऍडजस्ट करू. काही काँग्रेसनी करावे. तर त्यांचा प्रस्ताव चांगला आहे, कारण भाजप विरोधी मतदानाचं विभाजन होऊ नये. आणि राजू तर आता काय, त्या निवडणुकीनंतर आता त्यांचं तर काही भविष्य नाही, कारण जो भाजपकडे गेला त्याला त्यांनी ठगलं नाही असं होतच नाही. ठीक आहे, मी या चर्चेमध्ये गंगाधरजींना आणतोय. गंगाधरजी, राजू शेट्टीजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो. हा, राजू शेट्टीजी, माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? हो, पोहोचतो. प्लीज बोला आता, बोला, तुमचा आवाज येतोय. महाविकास आघाडीच्या नेत्यांना जर का मतविभाजनाची एवढी भीती वाटत असेल तर त्यांनी पहिल्यांदा आपली कार्यपद्धती तपासून बघावी. त्याने आतापर्यंत जे सेक्युलर विचाराचे होते, अगदी मी मधु दंडवत यांच्यापासून सुरुवात करतो. मधु दंडवत यांचा पराभव कुणी केला? बापूसाहेब काळदाद यांचा पराभव कुणी केला? दादा जाधवराव यांचा पराभव कुणी केला? अलीकडच्या काळामध्ये शेका पक्षाचे जयंत पाटलांना विधान परिषदेला उभा करून कुणी पाटलं? मुंबई पदवीधर मतदारसंघ शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटलांची शिक्षक भरती गेल्या 18 वर्षापासून ते प्रतिनिधित्व करत असताना शिवसेनेनं उमेदवार का उभा केला? या प्रश्नाची पहिल्यांदा उत्तर द्यावीत. ते सेक्युलर नव्हते का? महाराष्ट्राचा 7-12 यांच्या बाबाजी यांचा आहे, या प्रश्नाचं उत्तर द्यावं ना तिने. ठीक आहे, मी उत्तर घेतो. द्या उत्तर. तुम्ही दुसऱ्यांना पाडता जे तुमच्या सोयीचे नाहीये. जर तुम्हाला एवढंच विचारांचं असेल तर मग त्या लोकांना का पाडलं असं त्यांचा सवाल आहे. किशोर तिवारीजी, मला उत्तर द्यायचं आहे. हो. नाही, राजू शेट्टीचे मुद्दे काही बरोबर आहे, मात्र कम्युनिकेशन चांगलं राहायला पाहिजे राजू शेट्टी सोबत. आणि राजू शेट्टीनी आग्रह धरला नसता तर राजू शेट्टी खासदार असते. मला एक सांगा, भाजपच्या वेळेस काहीतरी तुम्हाला तडजोड करावीच लागेल. आता आम्ही सुद्धा तिवारीजी ऐकून घ्या. बोला. शेवटच्या क्षणी मला अट गाठली की तुम्ही आमच्या पक्षात या. मला पक्षात या म्हणणारे हे कोण लागून गेले? मी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा कोण लागून गेले? उद्धव ठाकरे. नाही, मी एक सांगतो तुम्हाला, उद्धव ठाकरेंनाही भाजपने खूप अडचणीत आणलाय. विरोधक सगळे भाजप संपवत आहे. राजू, तुम्ही थोडं विनय आणि थोडस उदारवादी व्हा ना. आपण जर मतं खाल्ली आणि तुम्ही जर तुमच्यासारखी माणसं नाही, किशोर तिवारीजी त्यांचा मुद्दा असा आहे, आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणारे, त्यांचं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांना, आता हे सगळे वेळ छोटे पक्ष आहेत, त्या सगळ्यांना जर तुम्ही म्हणत असाल की आमच्यामध्ये या, आमच्यात सामील व्हा, मग आम्ही तुम्हाला देतो, मग भाजपवर तुम्ही आरोप करता ते छोटे पक्ष संपवताय, तुम्ही त्यांच्यापेक्षा छोटे संपवताय, असं होत नाही का बरं? नाही, मी राजू शेट्टीच्या भावना समजल्या व अप्रोप्रिएट फोरमवर हा मुद्दा मी जरूर मांडेल. कारण शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न मोदींनी हाताळले नाही आणि महाविकास आघाडीच्या एजेंड्यावर नाही आहेत. आणि फक्त जातीयवादावर निवडणूक होत असेल तर ती फार चुकीची राहील. महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे, येथे कार्यक्रम तर असला पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी, कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी तुमची फार मोठी भूमिका आहे. तुम्ही समोर यावं असं मला वाटते. आणि तुम्ही कोणतीही म्हणजे 10% मतं खाल्ली तरी हे राक्षस पुन्हा निवडून येतील असं मला वाटते.
ठीक आहे. मी या चर्चेमध्ये घेऊन येतोय गंगाधर काळकुटे यांना. गंगाधरजी, स्वाभाविकपणे प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय, तुम्हाला विनंती करण्यात आलेली आहे मनोजदादांना की तुम्ही या सोबत आल्यानंतर ही आघाडी मोठी होईल, मजबूत होईल. आणि ही विनंती जी केली आहे ती कोणी केली आहे तर संभाजीराजे छत्रपतींनी केलेली आहे. तुमचं याला काय उत्तर आहे? तुम्ही आघाडीत जाणार आहात का? छत्रपती संभाजीराजे साहेबांनी जे बोलले ते आम्ही ऐकलेलं आहे, परंतु संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे गेल्या 17 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आणि आमरण उपोषणाला बसायच्या अगोदर दादांनी आमची भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्याही अगोदर अनेक वेळा वेळोवेळी राजकीय बाबतीत मनोजदादांनी भाष्य केलेलं आहे. त्यामुळं जी दादांची त्या दिवशीची भूमिका होती किंवा त्या अगोदर वेळोवेळी दादांनी जी भूमिका स्पष्ट केली तीच आमची अखंड मराठा समाजाची, मनोजदादांची आणि सोबत असणाऱ्या दलित, मुस्लिम या सगळ्या बांधवांची आमची भूमिका आहे. आणि आज आमच्या पुढं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, दलितांचे प्रश्न सुटले पाहिजेत, 12 बलुतेदारांचे प्रश्न सुटले पाहिजेत, मुस्लिम समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत, या दृष्टीनं मनोजदादा काम करतायत. मनोजदादाला कुठलंही राजकारणात जायचं नाहीये हे त्यांनी वेळोवेळी सांगितलं. जर तुम्हाला राजकारणात जायला मजबूरच केलं, सर्व पक्षीय जर तुम्हाला राजकारणात मजबूरच केलं जायला, पर्याय ठेवला नाही तुमच्याकडे दुसरा कुठला, तर मग तुम्ही कुठला पर्याय निवडणार आहात? त्या बाबतीत मनोजदादा जो आदेश देतील, अखंड मराठा समाजाची बैठक घेणार आहेत मनोजदादा, त्यात समाजाला विचारणार आहेत काय करणार आहेत ते. आता सध्या तर आमच्या पुढं दादांचं उपोषण आहे, 4था दिवस आहे, त्यांची तब्येत खालावलेली आहे. त्यामुळे आज आमच्या पुढं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की दादा बोलूही शकत नाहीत. आज त्यांना 2 वेळेस चक्कर आलेली आहे, ते जीवन मरणाच्या वाटेवर आहेत, त्यांचा जीवाला धोका आहे. या परिस्थितीत राजकीय भाष्य करणं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उचित वाटत नाही. परंतु दादांची ही परिस्थिती समोर आली पाहिजे. दादा मराठा समाजाला आरक्षणाला प्राधान्य देत आहेत. राजकारणापेक्षा समाजकारण दादांसाठी मराठा समाज आणि गोरगरीब, दलित, 12 बलुतेदार, मुस्लिम हे दादांना हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आज आमच्या पुढं फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळणे आणि या बाकी सोबतच्या घटकांना सोबत घेऊन आरक्षण आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हा मुद्दा आहे. परंतु जर आचारसंहितेच्या अगोदर सरकारने हे मुद्दे सोडवले नाही तर दादा आणि अखंड मराठा समाज नक्की भूमिका घेणार आहे. मग ती राजकारणात जायची भूमिका असेल तर त्यावेळेस दादा त्याबद्दल नक्की भाष्य करतील. आज जर तरच्या त्या गोष्टीवर मला भाष्य करता येणार नाही. परंतु मनोजदादा यांना भेटण्यासाठी राजरत्न आंबेडकर साहेब आले होते, हरिभाऊ राठोड साहेब आले होते, अन्य मुस्लिम समाजाचे धर्मगुरू सुद्धा काही आले होते, सगळ्या धनगर समाजाचे काही नेते आले, 12 बलुतेदार समाजाचे नेते आलेले आहेत. सगळ्यांना वाटतंय दादांनी राजकारणात यावं. परंतु या महाराष्ट्रातलं एकमेव नेतृत्व आहे मनोजदादा की हे राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देत आहेत. गोरगरिबांच्या, सर्वसामान्यांच्या, गरजवंतांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी दादा लढत आहेत. आणि आज त्यांनी स्वतःचा जीव 6व्यांदा धोक्यात घातला या वर्षभर आणि 20 दिवसानंतर. त्यामुळे आज तरी दादांना फक्त आणि फक्त मराठा आरक्षण याच विषयावर दादांनी सांगितलंय, राजकीय विषयावर ते बोलणार नाहीत असं सांगितलंय. बरोबर, ते बोलत नाहीयेत. गेल्या काही दिवसात त्यांनी टीका करणं बंद केलेलं आहे, राजकीय भाषण आहे. कदाचित पण इशारा सुद्धा दिलाय की मला मजबूर केलं तर मग मात्र मी त्याच्याबद्दलची भूमिका घेईन आहे. पण तुम्हाला आज निमंत्रित करण्यात आलेलं आहे या तिसऱ्या आघाडीकडून. मला आता राजू वाघमारे यांच्याकडे जायचं आहे. राजू वाघमारेजी, आरोप तुमच्यावर केला जातोय की तुम्ही आहेत या सगळ्याच्या मागे, तुम्हाला ही सगळी लोक उभी करायची आहेत. खरं तथ्य आहे याच्यामध्ये? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की कोल्ह्याला द्राक्ष आंबट. आता उभाटाची परिस्थिती महाराष्ट्रात काय झाली आहे, किती पोलचे निकाल आले, त्याच्यामध्ये यांना जागा किती मिळणार आहेत उभाटाला, हे आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षात आता कोण उरलेलं नाही. त्याच्यामुळे मग राजू शेट्टी सारख्यांना बोलायचं की तुम्ही आमच्या पक्षात या, बाकीच्यांना बोलायचं तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही तिकीट देतो. अरे यांची तिकीट पण कोणाला नको आणि यांची उभाटाची सावली पण कोणाला नको. आज काँग्रेस त्याच भूमिकेत आहे आणि शरद पवारजी पण त्याच भूमिकेत आहे. असो, प्रश्न असा आहे की महायुतीचं सरकार अगदी व्यवस्थितपणे या महाराष्ट्रामध्ये राज्य करत असताना समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाण्याचं काम आमचे मुख्यमंत्री
आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा करतायत. आम्ही प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. राहिला प्रश्न तिसऱ्या आघाडीचा, तर तिसरी आघाडी कधी तयार होते? आघाडी जी तयार होते ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तयार होते. त्याच्यामुळे त्यांना तयार करण्याचा प्रश्न येत नाही. आणि ती तिसरी आघाडी कधी तयार होते राजेशजी? की ज्यावेळी जे विरोधातले आहे त्यांचं काम अगदी शून्य आहे असं काही जणांना वाटतं, की ते काही कामाचे नाही आहेत, त्यांचा विरोध सगळा फसवा आहे, त्यांचं धोरण फसवा आहे, हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात येतं त्यावेळी नाही. पण तुमचं हे म्हणणं किशोर तिवारींना पटत नाहीये. किशोर तिवारींना हे पटत नाहीये. किशोर तिवारीजी नाही, आताच्या निवडणुकीत आम्ही बघितलं, राजूजी हे माझे मित्र आहे आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते आहे. सध्या काय अडचण होती माहित नाही, ईडीची काही नोटीस वगैरे असेल तर ते गेले आहेत. मात्र मी आता एक सांगतो तुम्हाला की राजू, मी बोलून घेतो ना आता, की जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसवर तोप डागताना कधीही चुकून एकनाथ शिंदेवर तोप डागत नाही. तर मला असं का वाटते की जरांगे पाटलाचं आंदोलन निवडणुकीत तुम्हाला चांगलंच महाग पडेल असं मला का वाटते? म्हणजे मी तुम्हाला म्हणजे म्हणतो भाजपला. आणि असं आहे की आमच्या मागे किती लोक आहे, आम्हाला काय जन समर्थन आहे हे या निवडणुकीत दिसेल. पहिले तुम्ही तर वन नेशन वन इलेक्शन मध्ये 29 मध्ये निवडणूक घेणार की नोव्हेंबर मध्ये घेणार याच्यावर काही निर्णय घ्या. आणि मला एक सांगा, लाडक्या भावाला विसरून तुम्ही लाडक्या बहिणीच्या मागे लागले, परंतु लाडका भाऊ जो शेतकरी आहे तो बिचारा दररोज इतक्या आत्महत्या करतो, त्यांच्यावर काही बोला ना. आता खैरात वाटणं सुरू आहे तर पुन्हा एकदा कर्जमाफी करून द्या ना राजू. आम्ही लाडक्या भावाला, लाडक्या बहिणीला, लाडक्या वयोवृद्ध आई वडिलांना, लाडक्या गृहिणींना आम्ही कोणालाही वेगळं काढलेलं नाही. सगळ्यांना भीती आहे तुमच्यासारख्या महाविकास आघाडी सारख्या सावत्र भावांची, की जे सावत्र भाऊ यांना आम्ही जे जे देतोय ते बंद करण्याचा प्रयत्न करतायत. हे सावत्र भाऊ त्यांच्या कुटुंबाच्या आधारावर उठलेले आहेत. हे तुमच्यासारखे सावत्र भाऊ उभाटा आणि महाविकास आघाडीचे या कुटुंबाला दारिद्र्यामध्ये अजून लोटण्यासाठी मदत करतायत. या सावत्र भावांपासून सावधान राहण्यासाठी आम्ही सगळ्यांना बजावतोय, कारण आम्ही सगळ्यांना लाडकं केलंय आणि ते आमच्या कामाने. तिसऱ्या आघाडीला रसद सुरू आहे की नाही? तिसऱ्या आघाडीला रसद मिळत आहे का नाही? आणि गुवाहाटीला नेतील का सुरतला नेतील? तिसऱ्या आघाडीला रसद सुरू आहे की नाही? संबंध नाही. तिसऱ्या आघाडीचा आमचा काय संबंध आहे? ते आमच्या विरोधात उभे राहिले. आज फक्त तुम्हाला दुःख काय आहे की तिसरी आघाडी तुमच्या बरोबर आलेली नाही, त्याचं दुःख तुम्हाला होत आहे. आणि त्याचं दुःख रसद बरोबर पोहोचत आहे की नाही पोहोचत आहे तेवढं बोला. मला रसदीबद्दल बोलायचं. 1 रुपयाचा पण आमचा काही कोणाशी संबंध नाही. तिसरी आघाडी संभाजीराजे आदरणीय आहेत, आदरणीय बच्चू कडू जे आहेत, प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये मोठा माणूस आहे. आणि आता जे तुम्ही म्हणताय की राजू शेट्टीजी आणि या सगळ्यांनी विचार करावा, जर तुमचे विचार चांगले असते तर त्यांना तिसरी आघाडी उघडावीच लागली नसती. आता तुमच्यामध्ये काय राम राहिलेला नाही, त्याच्यामुळे त्यांनी तिसरी आघाडी उघडलेली आहे. राजू शेट्टीजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? राजू शेट्टींकडे मी एकदा जातो. राजू शेट्टीजी, आवाज येतो तुमच्यापर्यंत? हो, पोहोचतोय. सर, ऐकलं? त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला रसद पुरवली जाते, त्याच्यावर तुम्ही उभी आहात. भाजप बरोबर होती तेव्हा शिवसेनेला किती रसद पोहोचवली गेली, आतापर्यंत किती फायदा घेतला गेला, त्याचाही हिशोब द्यावा. कालपर्यंत हे जेव्हा आम्ही सगळे भाजपच्या विरोधात लढत होतो त्यावेळी शिवसेना कुठं होती? गेल्या वेळी अचानक का मध्ये सोडून गेली? याचंही उत्तर द्यावं. 2014ला स्वतंत्र लढून परत भाजप बरोबर का गेली याचंही उत्तर द्यावं लागेल. त्यावेळी रसद कुणी पुरवली होती? उत्तर तुम्हाला राजू शेट्टीजी, तुम्हाला बी टीम, सत्ताधाऱ्यांची बी टीम असं म्हणून एक प्रकारचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय का?
100% होतोय, कारण हे यांचं अपयश आहे. गेल्या 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा होतं. त्यावेळी काय दिवे लावले चांगलं माहिती आहे. कोरोनामध्ये किती भ्रष्टाचार केला चांगलं माहिती आहे. त्याचबरोबर मला एका ज्येष्ठ मंत्र्यानं, त्यावेळी महाविकास आघाडीतल्याच एका ज्येष्ठ मंत्र्यानं सांगितलं की मुख्यमंत्री मला 4 महिन्यापासून भेटत नाही. जर ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला 4-4 महिने मुख्यमंत्री भेटत नसतील तर सामान्य जनतेची अवस्था काय, याही प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांनी. काय दिवे लावले 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारनं? किशोर तिवारीजी, नाही, राजू शेट्टी एक प्रामाणिक कार्यकर्ते आहे आणि त्यांचं आयुष्य त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काढलं. त्यांच्या सन्मानाला ठेस लागेल असं काही मी बोलणार नाही. मात्र आम्ही 2 निवडणुकीत बघितलं की मत कापल्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवार पडली ना, बुलढाण्यात पडली, तुमच्या हातकंगलेमध्ये पडली. तुम्हाला माझा प्रश्न किशोर तिवारीजी, माझा प्रश्न तुम्हाला आहे, जर समजा मनोज जरांगे पाटील यांनी निर्णय घेतला राजकारणात जाण्याचा तर त्यांना तुम्ही सोबत घेणार आहात का? प्रकाश आंबेडकरांसोबत तुमची युती होऊ शकली नव्हती, ते तुमच्यासोबत यायला तयार होते, आता पुन्हा प्रयत्न करणार आहात का? एक मी सांगतो, महाविकास आघाडीला जनादेश मिळालेला आहे आणि लोकांनी ठरवलं आहे की उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री एकदा करायचं आहे. तर आता काँग्रेस तर म्हणताय की तिकडे त्यांचा मुख्यमंत्री होणार आहे, तुम्ही उद्धव ठाकरेंचं सांगता येते. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात म्हणाले की काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार आहे. एक मी सांगतो तुम्हाला, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांना तसं बोलावं लागते. मात्र काँग्रेसवासी राज्यस्तराचा नेता राहिलाच कुठं? ठीक आहे. आता प्रत्येक जिल्ह्याचे नेते आहेत, त्यांनी राज तिलक करून ठेवला आहे. तर त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेचीच कास धरली होती ना. राजू वाघमारेजी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एका बाजूला, की ज्यांनी खुर्चीचा मोह केला नाही, ज्यांनी खुर्चीला कधी लाथाडलं पण समाजाच्या हृदयावर राज्य केलं, ते कुठे? आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, की जे सत्तेला मला मुख्यमंत्री बनवा म्हणून दिल्लीत फेऱ्या मारतात, या बैठकीमध्ये सांगतात की मला मुख्यमंत्री. राजू चुकीचं बोलतात. राजू चुकीचं बोलतात. राजू तुम्ही चुकीचं बोलत आहात. राजू मी क्लिअर करतो, राजू चुकीचं बोलता. चुकीची गोष्ट करू नका. राजू राजकारणात विरोध असतो. ठीक आहे, घेतलेली नाही. राजू विरोध कर. हे आरोप विलास, मला हा मुद्दा जाऊ द्या. विलास, हा मुद्दा जाऊ द्या. जाऊ द्या माझा. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. शेवटचे 30 सेकंद तुम्हीच उद्धवजींनी स्वतः म्हटलंय की मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं आणि व्हायचं नाहीये आणि मला स्वप्नही येत नाही. आता आमच्याकडे पुष्कळ लोकांना स्वप्न येतात, त्याचा मला इलाज करावा. असं कसं काय होईल हे तुम्ही आता कसं काय सांगता? काँग्रेस तुम्हाला करायला तयार नाही, शरद पवारची काही बोलत नाही आहेत, तुम्हीच म्हणताय की उद्धवजींना मुख्यमंत्री उद्धवजी होतील. हे कसं काय शक्य आहे? तुमचा स्ट्राईक रेट बघा, काँग्रेसचा स्ट्राईक रेट बघा. राजू भाऊ, आमचं सेटिंग झालंय. एवढी मुख्यमंत्री तुम्हाला काळजी लागलेली आहे, त्याच्यामुळे तिसरी आघाडी झाली. हे आरोप प्रत्यारोप होत राहणार आहे. पण आज तिसऱ्या आघाडीच्या नुसत्या येण्यानंच दोन्ही बाजूंनी, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चलबिचल सुरू झालेली आहे. कारण सत्तेचं जे समीकरण आहे ते समीकरण बदलण्याची ताकद जर उद्या प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटील या आघाडीच्या सोबत आले तर महाराष्ट्राचं सगळं राजकीय चित्र बदलण्याची ताकद या दोन नेत्यांमध्ये आहे, या तिसऱ्या आघाडीत निर्माण होऊ शकते. म्हणूनच आता सगळेजण आपापल्या रणनीती त्याबद्दलची ठरवू शकतात. पण जनतेला जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला, शक्य आहे का जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या आघाडीच्या सोबत येऊ शकतात का? बघा जनतेला काय वाटतंय. जनतेचं मत काय की जरांगे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीसोबत येतील का? 26% लोकांना केवळ वाटतं की ते एकत्र येतील आणि तिसऱ्या आघाडीत येतील. 74% लोकांना वाटते नाही, असं होऊ शकणार नाहीये. पण राजकारणात कधीच काही अशक्य नसतं
आणि याच सगळ्यासोबत चर्चेमध्ये आपण सगळे आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.